महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी पंढरपूरमध्ये जाऊन मंदिराची पाहणी केली आणि त्यानंतर वारकऱ्यांशी संवाद साधला. सुनीताताई पवार यांनी वारकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पंक्तीमध्ये जेवणसुद्धा केलं. उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांनी वारकऱ्याच्या पंक्तीमध्ये बसून अन्नाचा स्वाद घेतला. त्यानंतर सुनीताताई यांची संपूर्ण राज्यामध्ये चर्चा झाली. ना कुठला गर्व, ना कुठला अहंकार. सुनीताताई यांनी वारकऱ्यांसोबतच खाली बसून जेवणाचा स्वाद घेतला आणि प्रसादसुद्धा घेतला. त्यानंतर सुनीताताई पवार पत्रकारांशी बोलल्या आणि संपूर्ण मंदिराची पाहणी केली असं सुद्धा म्हणाल्या. कामकाजाची माहिती घेतली. कामसुद्धा व्यवस्थित चालू आहे. पंढरपूरमध्ये प्रत्येक वारकरी येणार आहे याच्या आरोग्याची आणि दर्शनाची पुरेपूर काळजी घेतली जाईल अशी सुद्धा सुनित्रा पवार यांनी ग्वाही दिली. सुनीताताई असं सुद्धा म्हणाल्या, येत्या काही दिवसांमध्ये पंढरपूरला नवं रूप येणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निधीसुद्धा देण्यात आलेला आहे. याच आराखड्यामधून पंढरपूरला आपल्याला काही दिवसांमध्ये एक नवं रूप पाहायला